2020 साली लॉकडाऊन लागलं, कोरोना आला 2020 ते 22. तर इंटरनेटने काय झालं की इंटरनेट प्रत्येकाच्या हातात मोबाईल, आणि त्याच काळामध्ये हे पण झालं की लोकांचे व्यवसाय पण बंद झाले, कामं पण बंद झाले. तर मग मला एक अशी गोष्ट लिहायची होती की ज्याच्यात एक मिडल क्लास फॅमिली असेल आणि त्या मिडल क्लास फॅमिलीचं सगळं जग त्या मोबाईलच्या भोवती फिरत असतं. 10 पानाची गोष्ट लिहिली, त्याच्यानंतर एक कळालं की अरे हा, म्हणजे थोडस इंटरेस्टिंग, लाईट आणि ह्युमरस काहीतरी तयार होत आहे. मला असं दाखवायचं होतं की जे माझं कॅरेक्टर असेल ते लॉकडाऊन मध्ये असेल, कोरोनामध्ये असेल, पण ते चिरंजीवी असेल, तर तिथं परशुराम हे कॅरेक्टर तिकडून आलं. तर मग ते महेंद्रगिरी पर्वत वगैरे असं सगळं ते म्हणजे थोडं हिलेरियस होत होतं रायटिंग. मग ती स्टोरी लाईन तयार झाली. त्याच्यानंतर आम्ही एपिसोड लिहिले. बेसिकली सुरुवातीला आम्ही पहिल्यांदा 4 एपिसोड लिहिले होते, आणि मग आम्हाला कळालं की आता हे कुठेतरी वर्कआउट होतंय. मग आमचे डिरेक्टर जे आहेत भगवान सर आणि मी, मग आम्ही राजेश सरांना भेटलो एक दिवशी नाशिकमध्ये, आणि त्यांना एक 15-20 मिनिटात मी गोष्ट ऐकवली. त्यांना आवडली. थोड्या दिवसात, एक 4-5 दिवसाच्या ब्रेक नंतर आम्ही ठाण्याला गेलो सरांच्या ऑफिसला, आणि तिकडे गोष्ट लॉक केली आणि प्रोजेक्ट ओपन झाला. आणि ती वेगळीच मजा होती. म्हणजे ते इतकं हिलेरियस होतं की यार, एवढं सगळं चालू असताना लॉकडाऊन बिकडाऊन ते असं मस्त वाटत होतं की यार, हे लोकांना काहीतरी देईल हा आपल्याकडून तयार होतं. एवढंच एक ब्रीफ होता, आणि ते गेलं स्मूथली, लिहित गेलो, चांगलं झालं. ऍक्टर खूप चांगले भेटले. म्हणजे मी लिहितानीच माझ्या डोळ्यासमोर काही होते चेहरे, आणि जसे मी लिहिले सरांना सजेस्ट केले, म्हणजे ते माझ्या डोक्यात खूप स्मूथ होतं सगळं. आणि सेकंड सीझन तुम्ही आम्ही तुमच्यासाठी घेऊ.